आता ही पूजा ना झाली होती, पण त्याआधी काय काय केलं सकाळपासून ते तुम्हाला सांगते. पण त्याआधी रात्रीचा उपास सुटला नव्हता म्हणून मस्तपैकी भगर बनवली आणि सकाळी सकाळी घेतलं लिंबू पाणी, कारण गणपती बसेपर्यंत उपास सोडवायचा नव्हता. आणि सकाळची पूजा मस्तपैकी केली देवाऱ्यातली आणि उपास सोडायला वरून माझ्यासाठी आणला होता साबुदाणा वडा, जो आम्ही दोघांनी खाल्ला कारण दोघांचा उपवास होता. आणि गणपती बाप्पा आणायला गेलो. गणपती बाप्पा मस्तपैकी विराजमान झाले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आरती प्रसाद वगैरे सगळं छान झालं. वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि मी तर मस्तपैकी परत खाली जायचं होतं पूजेला म्हणून रेडी झालेलीच होती. त्याच्यामुळे आम्ही दोघंही पूजेला बसलो. पंडितजी सुद्धा आलेले होते आणि आमची पूजा स्टार्ट झाली सोसायटीच्या गणपतीची. सोसायटीच्या गणपती दरवर्षी पूजा असते, गणपती असतो, पण बराच वेळेस ना आम्हाला मागच्या 1-2 वर्षापासून जमत नव्हतं, पण ह्या वेळेस जमलं, योग जुळून आला. आणि इव्हन ह्या योगायोगाने आमच्या घरी सुद्धा अविनाशमुळे गणपती बसवला, त्याच्यामुळे सगळं असं खूप सुंदर झालं. त्याच्यानंतर आरती झाली, आरतीच्या वेळेस सगळ्यांना धूप आरती वगैरे दिली आणि वातावरण खरंच खूप प्रसन्न होतं. सो चलो व्लॉग इथे एंड करते. खूप सगळे छान छान व्हिडिओज येतील. तोपर्यंत बाय, टेक केअर.